गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी. तर मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. संकष्टी चतुर्थीचा अर्थ आहे संकटापासून मुक्ती. या व्रताने भगवान गणेश सर्व विघ्न आणि संकटे दूर करतात, भक्तांना सुख, समृद्धी आणि शांती प्रदान करतात. आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील संकटांपासून संरक्षणासाठी हे व्रत करतात. संकष्टी चतुर्थी विशेषतः संतानाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील संकटांपासून संरक्षणासाठी केली जाते. माता आपल्या मुलांच्या प्रगती, सुख आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. आता आपण गणेश पुराणामधील संकष्ट चतुर्थीची व्रतकथा ऐकूया. पूर्वी या भूतलावर एक कार्तवीर्य नावाचा धर्मनिष्ठ, पराक्रमी, सश्रद्ध राजा होऊन गेला. त्या राजास एक उत्तम पतिव्रता, धर्माचे पालन करणारी पत्नी होती. तिचे नाव सुगंधा. दोघेही राजा राणी हे सात्विक आणि सद्भक्त होते. त्यांचे एकच दुःख होते, ते म्हणजे त्यांना संतती नव्हती. निपुत्रिकाचे शल्य त्यांच्या मनास रात्रंदिवस बोचत होते. दिवसामासाने जीवनातील नैराश्य वाढत होते आणि एक दिवस सर्व राजसुखाला कंटाळून त्यांनी अखेर अरण्याचा रस्ता धरला. आपले उर्वरित जीवन तपाचरणात व्यतीत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दोघे रानावनात राहून तपाचरण करू लागले. त्यांनी अन्न पाणी सुद्धा त्यागले. त्यांचे देह कृश होऊन फक्त हाडांचे सापळे शिल्लक राहिले. एके दिवशी त्रिभुवनात संचार करणाऱ्या नारदांनी त्या दोघांना तसे कठोर तप करताना पाहिले. नारदांना त्यांची दया आली. त्यांनी तातडीने स्वर्गलोकी जाऊन कार्तवीर्य राजाच्या पित्यास त्यांचा समाचार दिला. त्यांनी कार्तवीर्य राजाच्या पित्यास त्यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तातडीने काहीतरी उपाय करण्याची विनंती केली आणि ते स्वर्गलोकातून मागे फिरले. तेव्हा स्वर्गलोकातून पुन्हा खाली परत येत असताना नारदांना यमलोक लागला. ते यमलोकात डोकावले असता त्यांना श्री गणेश भक्त भृशुंडी ऋषी यांचे माता पिता तिथे यमलोकी असह्य अशा यमयातना भोगताना दिसले. त्यांची ती अवस्था पाहून नारदांना वाईट वाटले. त्यांची दया आली. नारद मुनी तातडीने भूलोकी आले. त्यांनी भृशुंडींच्या आश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी भृशुंडी ऋषींना त्यांच्या माता पित्याचा ते यमलोकी यातना भोगत असल्याचा समाचार दिला. तसेच त्यांना त्यांच्या पुत्र कर्तव्याची जाणीव करून दिली. त्याचबरोबर गणेश भक्त भृशुंडी ऋषी हे धावत त्यांनी स्थापन केलेल्या गणेशाच्या मूर्तीपुढे जाऊन उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून टपटपा अश्रू पडत होते. त्यांनी हात जोडून श्री गणेशास प्रार्थना केली की, हे विघ्नहरा, माझे माता पिता यमलोकी महायातना भोगत आहे. हे देवा, मी तुझी आजवर माझ्या अल्पमतीने जी झाली ती सेवा केली, तुझ्या नामाचा सतत जप केला. हे मोरया, आज मी तुझ्या करत असलेल्या पुण्यकारक संकष्ट चतुर्थी व्रताचे एक दिवसाचे पुण्य त्यांना अर्पण करत आहे. हे गणेशा, त्यांचा उद्धार कर. असे म्हणून गणेश भक्त भृशुंडी ऋषींनी संकल्पपूर्वक पुण्यदान करताच त्यांच्या पुण्याईने भृशुंडी ऋषींच्या माता पित्यांचा उद्धार झाला. त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. भृशुंडी ऋषींच्या माता पित्यांच्या उद्धाराची वार्ता ऐकून राजा शूरसेनास मोठा आनंद झाला. आता त्याने देवेंद्रांना विचारणा केली की, देवेंद्रा, त्या राजा कार्तवीर्य याचे पुढे काय झाले? त्याची इच्छा पूर्ण झाली का? देवेंद्रांनी सांगायला सुरुवात केली की, नारदांनी कार्तवीर्याचा तो समाचार मिळताच स्वर्गातील त्याच्या पित्यास फार वाईट वाटले. त्याने त्वरित ब्रह्मदेवांकडे धाव घेतली. त्यांची भेट घेऊन त्यांना त्या समस्येवर उपाय विचारला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, माणसाला संततीचे सुख हे केवळ त्याच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनेच मिळत असते. हे बघ, तुझ्या पुत्राचा गतजन्म हा दुर्दैवाने एका हीन अशा अत्यंज कुळात झाला होता. त्याचे त्या जन्मीचे नाव होते साम. तो परद्रव्य आणि परस्त्रीचा अत्यंत लोभी होता. या लोभी लालची वृत्तीनेच तो अनेक पापकर्मे करत असे. त्याचे आचार विचार शुद्ध सात्विक नव्हते. एके दिवशी अशाच लोभाच्या हव्यासापायी त्याच्या हातून 12 ब्राह्मणांची निर्घृण हत्या झाली.
विप्रहत्येचे महान पाप त्याच्या माथी लागले. त्याने ते आपले पापकर्म जगापासून लपवण्यासाठी ती 12ही प्रेते एका गुफेत नेऊन लपवून ठेवले. धनाचे गाठोडे घेऊन तो घरी आला. आपला मुलगा गणेश याला तो हाका मारू लागला. त्याचे सुदैव असे की त्याच्या हातून ते ब्रह्महत्येचे महान पाप घडले. तरी तो दिवस नेमका माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी या तिथीचा होता. या सर्व कार्यात त्याला या दिवशी निराहार उपवास घडला. घरी येऊन पुत्रास हाका मारण्याच्या निमित्ताने त्याच्या मुखी कळत न कळत का होईना पण श्री गणेशाचे नाव आले. रात्री त्याला जेवण मिळेपर्यंत तिकडे आकाशात चंद्र उगवला होता. मुलाचा शोध घेत अंगणात फिरताना त्याला चंद्रदर्शन झाले. मग त्याने जेवण केल्याने चंद्रोदयानंतर त्याचा उपवास सुटला. या सर्वांचे फळ म्हणून त्याला त्या दिवशी चतुर्थीचा उपवास, नामस्मरण, चंद्रदर्शन घडले. त्या पुण्याईच्या बळावर त्यास पुढे स्वर्गप्राप्ती झाली. ते स्वर्ग सुख भोगानंतर तो तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्मास आला. राजा झाला, वैभव भोगू लागला. पण गतजन्मीच्या 12 विप्रहत्यांचे पाप त्याच्या डोक्यावर असल्याने तो या जन्मी निपुत्रिक राहिला. हे पिताश्री, पण यावर काही उपाय नाही का? त्यावर ब्रह्मदेवाने सांगितले की कार्तवीर्य राजा हा पुनश्च जरी श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत करेल तर गणेशाच्या कृपेने त्याची पुत्रप्राप्तीची मनोकामना नक्की पूर्ण होईल. आपल्या गतजन्मीच्या पापक्षांनासाठी त्याने गणेश सहस्रनाम पाठ करावेत. ब्रह्मदेवाकडून तो उपाय ऐकताच पित्यास मोठा आनंद झाला. त्याने ते व्रत कसे करायचे ते नीट जाणून घेतले. त्याची सर्व माहिती पित्याने कार्तवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्यास सांगितली. त्यास गणेशाच्या सिद्ध मंत्राचा उपदेशही केला. हे राजा, त्या उभय दाम्पत्याने पुढे त्या स्वप्न दृष्टांताप्रमाणे मोठ्या श्रद्धेने संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण केले. श्री गणेशाच्या कृपेने त्याची संतती लाभायची इच्छा पूर्ण झाली. हा सुखद समाचार ऐकून राजा शूरसेनानेही श्री वरद गणेशास नम्र अभिवादन केले. त्यानंतर राजाने देवेंद्रास त्या संकष्ट चतुर्थी व्रतासंदर्भातील आणखी माहिती विचारली. तेव्हा ती माहिती देताना देवेंद्र म्हणाला, हे व्रत कोणाही गणेश भक्तास माघ वद्य चतुर्थी ज्यावेळी मंगळवारी येते त्या दिवसापासून हे चतुर्थी व्रत सुरू करता येते. या दिवशी लवकर उठावे, स्नानादी कर्मे करून श्री गणेशाचे मनपूर्वक पूजन करावे. श्री गणेश अथर्वशीर्षाचा पाठ करावा. मौन व्रत धारण करावे. पूर्ण दिवस उपवास करावा. रात्री चंद्रोदयानंतर गणेशास नैवेद्य दाखवून चंद्रास व गणेशास नमस्कार करून उपवास सोडावा. या दिवशी ज्याने त्याने आपापल्या शक्तीप्रमाणे श्री गणेशाच्या कोणत्या न कोणत्या तरी सिद्ध मंत्राचा जप करावा. शक्य असेल तर या दिवशी ब्राह्मणास भोजन घालावे, त्यास दक्षिणा द्यावी. श्री गणेशाचे भजन, पूजन, नामस्मरण आणि संकीर्तन करावे. जे भक्त भाविक गणेश भक्त हे संकष्ट चतुर्थीचे व्रत मनापासून व श्रद्धेने करतात त्यांना उत्तम सद्गुणी अशा पुत्राचा लाभ होतो. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्या संसार प्रपंचात श्री गणेशाचा आशीर्वाद लाभतो. ज्या गणेश भक्तांच्या मनात एखादी विशिष्ट सिद्धी आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल त्या व्यक्तीने हे फलदायी संकष्ट चतुर्थीचे व्रत तर अवश्य करावे. पण त्यासोबत इस्पित सिद्धीचे वरदान हे गणेशाच्या कृपेने लाभावे म्हणून आपल्या व्रताचरण उपासनेबाबत खालीलप्रमाणे त्या महिन्याच्या चतुर्थी व्रताच्या वेळी सांगितलेल्या एका पदार्थाचं सेवन करून आपल्या व्रताची तीव्रता वाढवावी. चैत्र महिना पंचगव्य म्हणजे गोमय, गोमूत्र, दूध, दही, तूप. वैशाख महिना दुर्वांचा रस. ज्येष्ठ महिना साजूक तूप. आषाढ महिना मध. श्रावण महिना रवा, बेसन, डिंक, शेंगदाणा यापैकी कोणत्याही एक प्रकारचा लाडू. भाद्रपद महिना घरी विरजलेले दही. आश्विन महिना जलपान न करणे. कार्तिक महिना दूध न पिणे. मार्गशीर्ष महिना निराहार राहणे. पौष महिना गोमूत्र सेवन करणे. माघ महिना तीळ किंवा तिळाचे लाडू. फाल्गुन महिना तूप, साखर. विश्वनिर्मात्या श्री ब्रह्मदेवांकडून या प्रकारे श्री गणेशाच्या संकष्ट चतुर्थी व्रताची संपूर्ण माहिती मिळताच कार्तवीर्याच्या पित्यास अपूर्व आनंद झाला. तो व्रत महिमा ऐकून तो पण न कळत श्री गणेशाच्या चरणी विनम्र भावी नतमस्तक झाला. श्री गणेशाने वेगवेगळ्या युगात वेगवेगळी नामे धारण करून अनेक कार्य केले आहेत. कृतयुगात विनायक, त्रेतायुगात मयुरेश्वर, तर द्वापार युगात ही देवता गजानन या नावाने प्रसिद्ध आहे. पूर्वी अंगद देशामध्ये रौद्रकेतू नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याच्या सुशील पत्नीचे नाव होते शारदा. या सुशील दाम्पत्यास 2 मुले होती. ती दोन्ही बालकेही जन्मताच अजानबाहू होती. पित्याने त्या दोघांची नावे अनुक्रमे देवांतक आणि नरांतक अशी ठेवली. आपल्या या दोन्ही पुत्रांना रौद्रकेतूने चांगले ज्ञानी व अभ्यासी
बनवले होते. एकदा अचानकपणे रौद्रकेतूच्या घरी श्री नारद मुनींचे येणे झाले. तेव्हा त्या सश्रद्ध विप्र दाम्पत्याने मुनींचे पदवंदन करून त्यांचा उचित सन्मान करून त्यांच्याकडून आपल्या मुलांना उत्तम आशीर्वाद लाभावेत, त्यांना चांगले मार्गदर्शन मिळावे म्हणून देवांतक आणि नरांतक यांना देवर्षी नारदांच्या पायावरती घातले. नारद मुनींनी त्या दोन्ही पुत्रांना शुभाशीर्वाद तर दिलेच, तसेच त्यांनी त्या दोघांनाही आत्मकल्याणासाठी तुम्ही भगवान महादेवांची उपासना करा असा सल्ला दिला. देवर्षी नारदांकडून भगवान शिवशंकराच्या उपासनेचा मार्ग मिळाला. तसेच नारदांकडून त्यांना शिवनामाचा उपदेशही मिळाला. त्याच पंचाक्षरी मंत्राचा जप करून त्या दोघांनी घोर तप करण्याचे ठरवले. पिता रौद्रकेतू आणि माता शारदा देवी यांचा मंगल आशीर्वाद घेऊन दोन्ही पुत्रांनी दूरवरच्या एकांत रम्य अशा एका वनात जाण्याचा मार्ग निवडला. दोघांनी एक शांत प्रसन्न जागा पाहून दिव्य तपाचरणास प्रारंभ केला. अनेक वर्ष चाललेल्या त्या कठोर तपोबलाने देवांतक आणि नरांतक यांच्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले. या कुमारांना दिव्य दर्शन देत त्यांना काय हवा तो वर मागा असे सांगितले. तेव्हा दोघांनीही, हे महादेवा, तुमच्या वरद कृपेने आम्हाला त्रैलोक्याचे साम्राज्य लाभावे, आमच्या अंतकरणात सदैव तुझी भक्ती वास करून राहावी असा वर मागितला. देवाने तथास्तु असे म्हणत त्यांना तो वर दिला. दोघेही प्रसन्न चित्ताने घरी आले. त्यांनी शिवदर्शनाची व वर प्राप्तीची वार्ता माता पित्यास दिली. तो समाचार ऐकून क्षणभर रौद्रकेतूच्या मनात असा विचार आला की या दोन्ही पुत्रांची ही मागणी भविष्यात त्यांच्या नाशास कारणीभूत तर ठरणार नाही ना, कारण ही मागणी सात्विक नव्हे तर रजो आणि तमोगुणी आहे. पण रौद्रकेतूने तसे स्पष्ट काहीच बोलून दाखवले नाही. त्याने पुत्रांच्या तपोसाधनेची ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांना दाणे देऊन गोड अशी सांगता केली. सर्व ब्राह्मणांनी लोकांनी त्या कुमारांना आशीर्वाद दिले. एके दिवशी थोरला भाऊ देवांतक हा धाकट्या भावास म्हणाला, हे बघ, मी देवलोकावर स्वारी करून देवलोक जिंकतो, तू पृथ्वी आणि पाताळ लोक जिंकून घे. झाले. दोन्ही भावांनी आपापले कार्यक्षेत्र निवडून घेतले आणि जो तो कामाला लागला. सत्ता, अभिलाषा, राज्य, संपत्ती आणि अधिकार हा मानवालाच दानव बनवतो हेच खरे. देवांतकाने देवलोक जिंकून घेण्याच्या हेतूने देवलोकावर चाल केली. त्याने प्रथम अमरावतीत जाऊन इंद्रदेवाचा पराभव केला. या संघर्षात देवांचे अनेक पराक्रमी वीर देवांतकावर चाल करून आले, पण त्याने त्यांचा पराभव करून अमरावतीच्या इंद्रस्थानावर आपली बैठक स्थिर केली. इंद्राने या युद्धात जेव्हा या देवांतकावर आपल्या वज्राचा वापर केला तेव्हा शिवकृपांकित देवांतकावर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही. उलट देवांतकाने त्याच्या प्रतिकारार्थ जे अस्त्र वापरले त्यामुळे इंद्राचे वज्रच खंडित झाले. देवांचा राजा इंद्र, याची नगरी, त्याचे राज्य, त्याचे सिंहासन प्राप्त होताच देवांतकाचा आनंद गगनात माविना. त्याने आपले मनोरथ पूर्ण करणाऱ्या भगवान शिवांचे मनोमन आभार मानले. देवांतकाने एक एक करून इंद्रलोक, स्वर्गलोक, देवलोक या सर्वांवरच आपली सत्ता प्रस्थापित केली. तिकडे रौद्रकेतूच्या ज्येष्ठ पुत्राने देवलोक, इंद्रलोक, स्वर्गलोक मिळवला. इकडे नरांतकाने हळूहळू आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास प्रारंभ केला. प्रथम त्याने पृथ्वीवरचे एक एक राज्य जिंकून घेतले. कोणाला मित्रत्वाने, कोणाला लोभाने, तर कोणाला शक्तीच्या बळावर जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणले. त्यातील काही महावीरांच्या बळावर त्याने पाताळ लोकावर स्वारी केली. पाताळलोकीचे राज्य प्राप्त झाल्यास मी तुम्हास त्या राज्याचे अधिकारी करेन असे नरांतकाने दैत्यांना सांगितले. कारण त्याला पूर्ण कल्पना होती की पाताळ लोकात नाग, सर्प यांचा आपल्याला प्रतिकार होऊ शकतो. दैत्यांकडे आसुरी शक्तीचे वरदान असल्याने ते कोणतेही रूप धारण करू शकतात. नरांतकाने आपल्या दैत्य सहकाऱ्यांना गरुडाचे रूप घेऊन नागलोकावर हल्ला करण्यास सांगितले. ते गरुड रूपी दैत्य नाग सर्प यांना घेऊ लागले. तेव्हा पाताळ नगरीचा सर्पराजा नरांतकास शरण आला. त्याने नरांतकाचे स्वामित्व मान्य केले आणि आपल्या वंशाचे रक्षण केले. या प्रकारे नरांतकानेही भू आणि पाताळ लोकांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. पण अखेर या सत्ता, अंधपणाचा, असुरी वृत्तीचा, लोभाचा परिणाम नेहमीसारखाच झाला. कालांतराने त्याचे हे असुरी त्रैलोक्याचे स्वामित्वच त्याच्या विनाशाचे कारण ठरले. भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मी सोबत करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला दिलं नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असते
तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वऱ्हाड तिथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागेतून तुटायला लागले. कोणालाही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचा अवमान करून चांगलं केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करतात रथाची चाके निघाली. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि श्री गणेश आईकडून मागू लागले. तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम जो भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथं गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलेले आहे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.